गोष्टी एक विशेष महत्त्व ठेवायला लागल्या. नुकताच आपण भारतीय संघानं मला वाटतं तब्बल 12 वर्षाची प्रतीक्षा आणि त्यानंतर मात्र मेगा फायनलला भारतीय संघ आला होता. लीगमधील 10च्या 10 सामने जिंकले. परंतु कुठेतरी 140 कोटी जनतेचं जे स्वप्न होतं, की भारताने पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकावा आणि विराट कोहलीला मी म्हणेन की एक भेट द्यावी. कारण आतापर्यंत आपण पाहिलं 2011 साली सचिन तेंडुलकर सरांना त्यांच्या संघानं भेट दिली आणि अगदी अशा प्रकारे. परंतु हे जे स्वप्न होतं हे भिन्न झालं, कारण ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. तर एका बाजूनं आक्रमक, दुसऱ्या बाजूनं संयम, या दोन षटकांना कशा पद्धतीने युटिलाइज करतात यावरती संपूर्ण सांघिक धावसंख्या हे आधारून असणार आहे. नक्कीच परफॉर्मन्स हा फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला सातत्यपूर्ण परफॉर्मन्स हा क्रिकेटमध्ये द्यावा लागतो. क्रिकेटचा अर्थात शुभारंभ होतो पहिल्या सामन्याचा. प्रथम श्री गणेशाला वंदन करून ज्यांचं नाव घेता क्षणी अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते असे महाराष्ट्राचे आराध्यदेव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आपली रायगडची भूमी. आणि या रायगड जिल्ह्यातील या स्पर्धेमध्ये पहिल्याच बॉलवरती इथे मात्र थोडीशी रिक्स घेतली होती. इलिव्हेशन मात्र आपल्याला ॲक्युरेट वाटत नव्हतं, परंतु पहिल्याच बॉलवरती सर आपण मैदानावरती पाहिलं तर इथे सुरुवात पॉझिटिव्ह अप्रोचने याच्याहून काय चांगली सुरुवात असू शकेल. कारण पहिल्याच बॉलवरती ही ते सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे क्रिकेट खेळत असताना किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपला आत्मविश्वास, तुमच्याकडे कॉन्फिडन्स कसा आहे पहिल्याच बॉलवरती षटकार. यावेळेस थोडं आपण पाहिलं तर अर्थातच स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. लेग बाईचा इशारा हा पंचांच्या वतीने येतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार तर दुसऱ्या बॉलवरती थोडंसं कंट्रोल इथे खेळत असताना फलंदाज नव्हता. नक्कीच सर, या ठिकाणी पाहायचं झालं तर पहिलं षटक हाताळलं जातंय. गोलंदाज गणेश या ठिकाणी गोलंदाजच्या बोगल्यावरती पुन्हा एकदा आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. परंतु कौतुक करावं लागेल रोशनचं. रोशननं मी म्हणेन एक मानसिकता बनवली होती. ज्यावेळेला तो पॅव्हेलियन मधून मैदानाच्या आतमध्ये आला त्यावेळेला क्लिअर कट संघनायकाचा मेसेज होता की जाऊन तुला मैदानाच्या आतमध्ये काउंटर करायचा आहे, आणि तोच काउंटर आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. परंतु गणेश या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी म्हणेन की जी गुणवत्ता आहे, संघनायकानं का पहिलं षटक आपल्या हातामध्ये दिली, आपली गुणवत्ता काय, आपल्या खेळाचा दर्जा काय हे मात्र दाखवत असताना उर्वरित 2 चेंडूमध्ये मात्र कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. चांगली वापसी. कारण क्रिकेट असू द्या किंवा आपलं जीवन असू द्या, बऱ्याच वेळेला आपल्याला संकट येत असतात, परंतु त्याला निधड्या छातीनं सामोरं जाणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मैदानावरती जरी षटकार आला असला तरी माझ्याकडे कपॅसिटी आहे. ओहो, यावेळेस यॉर्क करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, इन फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु म्हणतात ना की क्रिकेटमध्ये चेंडू आणि बॅटचा स्पर्श होणं हे फार महत्त्वाचं आहे, तरच धावा येऊ शकतील. नक्कीच सर, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकाराचा जर तुम्ही चेंडूची गती पाहिली तर थोडीशा धीम्या गतीने चेंडू फेकला होता. कदाचित काहीतरी सरप्राईज करण्याचा प्रयत्न होता, परंतु हा गोलंदाज वेगवान आहे आणि त्याच्या वेगाची परिभाषा काय हे त्यानं उर्वरित 3 चेंडूमध्ये दमदार गोलंदाजी करत असताना यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट इज अ लीडिंग एज, आउटर एज, आणि तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. हलकीशी अपील जरूर झाली होती, परंतु वेळीच आवरलं आणि त्यानंतर मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलाय. विश्वाजी उभारे त्या ठिकाणी अर्थात आपण पाहिलं तर थोडेसे स्क्वेअर थर्डमॅनच्या दिशेने उभे आहेत आणि खूप चांगली फिल्डिंग आहे. कारण गेली कित्येक वर्ष त्यांच्याकडे क्रिकेटचा अनुभव आहे, खूप चांगले समालोचक देखील आहेत. आणि आज मात्र आपल्या संघामधून खेळत असताना खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा रिस्पॉन्स या स्पर्धेमध्ये. कारण क्रिकेटचा खेळ मी तर म्हण आकडा खेळूंचा नव्हे तर आकडा खेळाडूंसोबत त्यांच्या सपोर्टरचा सुद्धा खेळ तो क्रिकेट आहे, त्यांचं सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे. यावेळेला पाहूया बॅटीचा लीडिंग एज, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, जो प्रेशर बिल्डअप केला होता ना सर त्याचा हे परिणाम आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. थँक्यू सो मच प्रवीण सर. मी स्टार्टिंगला या ठिकाणी आपले जे डीजे मास्टर आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करेन. कारण आता भरपूर प्रमाणात तुम्हाला डीजे पाहायला मिळतात, परंतु क्वालिटी ही फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. कारण हे जे स्पर्धात्मक युग आहे या युगामध्ये क्वांटिटीला महत्त्व नाही तर क्वालिटीला महत्त्व आहे.
तर खूप चांगला आवाज या ठिकाणी पोहोचवण्याचं काम DJ बाय यांच्या वतीनं होतंय. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण तुम्ही नेहमीच बघता की भजनामधला बुवा असेल किंवा धावडेनाचामधला शाहीर असेल किंवा ऑर्केस्ट्रामधला गायक असेल किंवा क्रिकेटमधला समालोचक असेल, तो तेव्हाच सॅटिस्फाईड होतो जेव्हा माईक सिस्टीम चांगली असेल. काय मला माईक सिस्टीम नक्कीच नक्कीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गेली 6 दिवस क्वालिटी विथ क्लिअरिटी काय असते आणि एक ब्रँड मी म्हणेन की DJ बाला हे फक्त नाव नाहीये, DJ बाला हे एक ब्रँड आहे या विभागातलं आणि ते ब्रँड मात्र अगदी उत्तमरित्या आपली कामगिरी करत असताना. परंतु मैदानाच्या दिशेनं देखील जाऊया. पहिला फलंदाज गमावला गेला, इथून मात्र स्वतःच्या संघाला या ठिकाणी कशा पद्धतीने सावरलं जातं. यावेळेला पॅड लाईनला चेंडू होता, पहिला खराब चेंडू मी म्हणेन. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला असला तरी गोलंदाजीमधला हा पहिला खराब चेंडू जो डाऊन द लेग साईड होता त्याचा फायदा उचललाय आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. सुरुवात म्हणावी लागेल कारण जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो तेव्हा कंट्रोल हा फार महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही इंटरनॅशनल पाहत असता की जेव्हा बॅट्समन खेळत असतो तेव्हा मध्यंतरी त्याचा कंट्रोल सुद्धा दाखवलं होतं की तुमचे चेंडू मिडल ऑफ द बॅट किती होत आहेत. यावेळेस आपण गोलंदाज हा चेंडू पाहिला असेल तर थोडासा नक्कीच लेग स्टंपवर होता. नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज होतोय. ओहो, बॅकफुटला जाऊन बॉडी बॅलन्स केले, पाठवून दिले एक्स्ट्रा कव्हरला, वन बाउन्स बॉडीच्या बाहेर. नो ईस्ट नो वेस्ट, आलाय चौकार बेस्ट. कमॉन डीजे. दादाची खेळाडूंना मोठी साथ. थँक्यू सो मच. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि सर आपण मैदानावरती पाहिलं तर थोडंसं ॲग्रेसिव्ह किंवा आक्रमक फलंदाज झालेले आहेत. आत्तापर्यंत दुसऱ्या ओव्हरचं हे मैदानावरती मार्गस्थ आहे आणि 15 धावा धावफलकावर केल्यात आणि 2 गडी, 1 गडी मात्र बाद झालेला आहे. काय म्हणा सर, प्रोजेक्टेड स्कोर कुठपर्यंत पाहताय आपण? नक्कीच या ठिकाणी एकंदर जर आपण पाहिलं तर जोपर्यंत रोशन मैदानाच्या आतमध्ये आहे ना, एनिथिंग कॅन पॉसिबल. कारण हा असा खेळाडू आहे, मूळतः आक्रमक शैलीचा खेळाडू आणि एकंदर जर विचार केला तर की प्रत्येक चेंडू मिडल करण्याचा प्रयत्न करतोय आणि गोलंदाजावरती त्याच वेळेला दबाव निर्माण केला जाऊ शकतो ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक चेंडू मिडल कराल. यावेळेला मात्र वेगानं चेंडू भरण्याचा प्रयत्न होता, अतिरिक्त वेग भरण्याचा प्रयत्न केला आणि या वेगाच्या प्रयत्नामध्ये मात्र दिशेवरचं नियंत्रण हरपलं. आपण एक फील्ड पोझिशन पाहिली तर एक अर्थातच डीप मिड विकेट आहे, एक वाईडिश लॉंग ऑन आहे, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि फलंदाजाने हेच तर लक्षात ठेवायचं की अकॉर्डिंग टू फिल्डिंग आपल्याला फटके खायचे आहेत. कधी कधी पॉवर प्लेचं षटक असताना आपण खेळाडूच्या हातामध्ये हा फटका मारत असतो. एकूण धावा धावफलकावरती आले 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा धावफलकावरती 1 गडी मात्र बाद झालाय. सेकंड ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे. थोडीशी फील्ड इथे चेंज केलेली आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज होईल. नक्कीच सर, या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर रोशन आता तमाम क्रीडा रसिकांच्या आणि मी म्हणेन संघमालकाच्या संघनायकाच्या नजरा या खेळाडूवरती नक्कीच असणार आहे. कारण हा एक असा खेळाडू आहे की ज्याने कॉन्फिडेंटली या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपला वावर दाखवलाय आणि एकंदर जर पाहिला तर आपल्या गुणवत्तेवरती विश्वास दर्शवत असताना, मनगटी ताकदीवरती विश्वास दर्शवत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार लगावण्याचा विक्रम देखील आजच्या दिवसाच्या सुरुवातीला त्यानं पहिल्या चेंडूवरती केलाय. तोच फलंदाज यावेळेला खोलवर प्रतीचा चेंडू होता, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, मिड विकेट अर्थातच काऊ कॉर्नर रिजन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, तोपर्यंत मात्र सिंगल ही धावफलकावरती अंकित केली जाते. बघा, अगोदरच्या बॉलवरती जो फिल्डर आहे तो डीप मिड विकेटला होता, त्याला काऊ कॉर्नरला आणण्यात आला आणि त्याच्याकडे मात्र हा चेंडू गेलाय. तर या ठिकाणी कदाचित तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. काही वेळेला आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या शैलीवरची आक्षेप घेतला जातो आणि हा आणखीन एक खेळाचा भाग आहे. कारण ज्या वेळेला आपण पाहतो की एखाद्या गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला जातो आणि जर का ती शैली मी म्हणेन नियमबाह्य असली तर त्या गोलंदाजाचं करिअर देखील खराब होऊ शकतं. त्यामुळे बरेचशा गोलंदाजावरती मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी काही वेळेला फलंदाज या प्रकारच्या रणनीतीचा अवलंब करतात. कारण आज जर आपण पाहिलं तर या विभागामध्ये अशा अनेक मोठमोठ्या स्पर्धा सातत्यानं आहेत येणाऱ्या क्रिकेटच्या हंगामामध्ये. कारण हा क्रिकेट हंगामाची सुरुवात आहे आणि अगदी सुरुवातीलाच आपण पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला MPL माणगाव प्रीमियर लीग सारखी एक मोठी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर ऍक्शन फेअर आहे, कोणत्याही प्रकारचा वादग्रस्त शैली नाही असं अंपायरने इथे आम्हाला सूचित केलेलं आहे. त्याच्यामुळे अगदी लिगल गोलंदाजी जी असते ती या गोलंदाजीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते.
पूर्वीचं क्रिकेट सर फार वेगळं होतं. मग तुम्ही 1980 किंवा 1990 मध्ये पाहिलं तर त्यावेळी क्रिकेट फार गरीब होता. परंतु आता आपण आगामी आगामी काळामध्ये पाहिलं तर प्रत्येक स्पर्धा त्याचं मिनिमम बक्षीस आपण पाहिलं तर 50,000, 1,00,000, 1,50,000, 2,00,000, 5,00,000 अशी भरघोस बक्षिसं क्रिकेटच्या वतीनं पाहायला मिळतात. नक्कीच याला क्रिकेटला आलेला मी म्हणेन सुगीचा दिवस म्हणा किंवा क्रिकेटचं जे ग्लॅमर आहे ते ग्लॅमर मात्र आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. यावेळेला थोडंसं मी म्हणेन खराब क्षेत्ररक्षण, चेंडू अडवणं अपेक्षित होता परंतु इथून मात्र चूक होते आहे आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार, चौकार. तिने फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळाली. यावेळेस लॉफ्ट केले जरूर, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. यावेळेस कोणत्या प्रकारची चूक नाही, एक अनबिलिव्हेबल कॅच पकडतोय फलंदाज बाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाज नाहक बळी गमावला जातोय. सर मी म्हणेन या फटक्याची आवश्यकता नव्हती. या अगोदर चौकार आला होता. एक पार्टनरशिप बिल्डअप होणं गरजेचं आहे. 6 षटकांचा हा सामना आहे. हे कुठेतरी खेळाडूंनी आपल्या माइंडमध्ये सेट करणं गरजेचं आहे. जसं आपण वारंवार उल्लेख करत होतो की 1980 किंवा त्या अगोदरचा जर काळ आपण पाहिला तर क्रिकेट फारसं प्रगत नव्हतं किंवा क्रिकेटमध्ये या ज्या टेक्निक्स आहेत या कुठेतरी कमी होत्या आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर फायनान्शियली देखील क्रिकेट थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळायचं आणि खास करून टेनिस क्रिकेट अक्षरशः जर आपण पाहिलं तर 15,000 रुपये ही सर्वाधिक मोठी रकमेची स्पर्धा आपल्याला वाटायची त्या काळामध्ये. खरं तर त्या काळामधली ती सर्वोत्तम स्पर्धा असायची. परंतु आत्ताच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर लाख आणि 2 लाखाच्या स्पर्धा सहज आपल्याला प्रत्येक आठवड्यामध्ये पाहायला मिळतात. परंतु इथे जो क्रिकेटमधला जो बेसिक आहे ना की पार्टनरशिप तुमची मैदानाच्या आतमध्ये एवढं गरजेचं आहे आणि ती क्रिकेट सुद्धा तसंच आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस डाउंटी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न इन फ्रंट ऑफ द विकेट, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एक सिंगल धाव इथे घेतली जाईल. एक धावेला सुद्धा महत्व दिले जाते कारण मी नेहमीच म्हणत असतो की राजकारणामधलं एक मत, परीक्षेमधला एक गुण आणि अर्थातच क्रिकेटमधली एक धाव याचं महत्व तेव्हाच कळतं जेव्हा आपण त्याच्यामध्ये पराभूत होतो. सो इथे एक धावेला सुद्धा प्राधान्य दिलं जातंय आणि एक सन्मानजनक टार्गेट हे श्री समर्थ कृपा या संघाला देण्याचा प्रयत्न आता मात्र करत आहे. नक्कीच या ठिकाणी 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिलं षटक हाताळलं P1चा गणेशनं 7 धावा खर्च केल्या. एक महत्त्वपूर्ण विकेट त्यानं मिळवली. तर दुसरं षटक प्रणयच्या माध्यमातून हाताळलं गेलं जिथे धावा जरूर 15 खर्च केल्या परंतु एक विकेट याही गोलंदाजानं मिळवले. आघाडीचे दोनही अस्त्रानं आपली कामं अचूक केली आहेत. परंतु येणाऱ्या 4 षटकांमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी धावांचा रतीब उभारला जाणार, धावांचा डोंगर उभारला जाणार की त्यापासून मात्र वंचित ठेवलं जाणार. रोशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये एक जमेची बाजू मी म्हणेल फलंदाजी करणाऱ्या श्री समर्थ कृपा संघाची. परंतु इथून मात्र रणनीती आखली जाणार, कट रचले जाणार आणि असं म्हणतात ना की तुम्हाला हरवण्यासाठी फक्त रणनीती आखल्या नाही गेल्या पाहिजेत तर कट रचले गेले पाहिजेत आणि ते कट रचण्याचा प्रयत्न इथे संघनायक करत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पॉवर प्ले सुद्धा समाप्त झालेला आहे. आता फील्ड आपण पाहिली तर थोडीशी आता फैलावलेली दिसेल. आपण ऑन साईडला पाहिलं तर इथे एक डीप स्क्वेअर लेग आहे. त्यानंतर एक आपण फिल्डर पाहिला तर अर्थातच या ठिकाणी वडिश लॉंग ऑफ आहे. त्यानंतर एक खेळाडू मिड ऑफ देखील तैनात केला आहे. एक्स्ट्रा कव्हर देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट हा एक क्षेत्ररक्षक आहे. एक डीप मिड विकेट, बिहाइंड द विकेट पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग आहे. एक आपण पाहिलं तर इथे शॉर्ट थर्डमॅन अशी फील्ड मात्र मैदानावरती सजवलेली आहे. आता अकॉर्डिंग टू फिल्डिंग इथे फलंदाजाला खेळावं लागेल. चाकणे इनिंग इथे बिल्ड करावी लागेल. पहिलाच बॉल असेल, गोलंदाज सज्ज. गणेश पहिलाच बॉल खेळत असताना इथे आपण पाहिलं तर फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने इथे ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि एक धाव पहिल्याच बॉलवरती वसूल करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं ना तर मयूरनं एक जमेची बाजू मी म्हणेन रोशनला स्ट्रायकिंग एंडवरती आणण्याचं काम केलंय आणि हे होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुमचा एखादा फलंदाज आक्रमक होतो ना त्यावेळेला त्याला जास्तीत जास्त संधी मिळणं हे तितकंच गरजेचं असतं. गेली 2 षटकं जर आपण पाहिलं तर हा फलंदाज मैदानावरती तग धरून उभा आहे. तब्बल 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला आतापर्यंत या इनिंगमध्ये पाहायला मिळालेत आणि हे जर तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायचं असेल ना तर मात्र तुम्हाला
धावा या ठिकाणी धावफलकावरती सातत्यानं उभारण्यासाठी या खेळाडूचं मैदानावरती उभा राहणं, तग धरून उभा राहणं हे तितकंच महत्वाचं आहे. यावेळेला थोडासा मी म्हणेन आक्रमक होण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट करण्याचा. खरं तर वाईड यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. विविधता आहे. गणेश या गोलंदाजावरती संघनायकांना का विश्वास दर्शवला गेला. 6 षटकांच्या सामन्यामध्ये 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य, त्यापैकी एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची मुभा आणि या अनुषंगानं गणेशवरती मात्र विश्वास दर्शवला गेलाय. जो श्री गणेशा केला होता पहिल्या चेंडूवरती षटकार लगावलेला, त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक राहिलं. अवघ्या 5 चेंडूमध्ये उर्वरित 5 चेंडूमध्ये 1 धावा देताना एक फलंदाज त्यानं बाद केला होता आणि जो प्राथमिक दबाव आहे तो दबाव निर्माण केला होता. त्याच गणेशवरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगानं चेंडूवरती येतोय, तो पर्यंत मात्र दोनही फलंदाजांना पुरेसा अवधी आहे. एकेरी धाव ही धावफलकावरती संघ पास जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद आणि 24 धावा धावफलकावरती. 24 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 30 मैदानावरती मार्गस्थ आहे आणि बॅटरचं कौतुक करावं लागेल, कारण फुटवर्क मुवमेंट हे फार महत्वाचं आहे. जसं की मोबाईलमध्ये नेटवर्क महत्वाचं असेल तर क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे आणि त्याच प्रकारची फुटवर्क इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खरं तर पुन्हा एकदा स्क्वेअर द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू मात्र जागीच थांबला. डॉट बॉल येतोय मैदानावरती. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. 24 रन्स ऑन द स्कोरबोर्ड 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच या ठिकाणी 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण स्पर्धा पाहतोय आणि धावफलक देखील सुचवतोय की इट्स 24 ऑन द स्कोर कार्ड. खऱ्या अर्थानं असे बरेचसे आकड्यांची ही जी मजा आहे ना, ती आकड्यांची मजा आपण नक्कीच आज संपूर्ण दिवसभरामध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या साक्षीनं आज ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि जसजसं आपण या स्पर्धेमध्ये पुढे सरकणार आहोत ना सर, या मैदानावरती आज तीळ ठेवण्या इतकी जागा देखील उरणार नाही हे नक्की, कारण चारही मातबगार आणि ताकदवर संघ या स्पर्धेमध्ये आहेत. सहमत आहे, कारण प्रेक्षक हे स्पर्धेचे केंद्रबिंदू असतात. प्रेक्षकाशिवाय सर्व व्यर्थ आहे. यावेळेस मात्र ब्लाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचाने बरोबर या ठिकाणी आपण पाहिलं तर लेग बिफोर द विकेट. इथे फलंदाज बॅटिंग करत असताना बाद होतोय. मिळतोय तिसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहा सर, या स्पर्धेचं हे शीर्षक गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खऱ्या अर्थानं टायटल सॉन्ग, शीर्षक गीत माणगाव प्रीमियर लीग. आणि प्रत्येक खेळाडूच्या ओठांवरती हे नाव आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना, तर प्रत्येक खेळाडूचं एखाद्या नवोदित असो किंवा एखाद्या मातब्बर खेळाडूचं असं, माणगाव प्रीमियर लीग MPL मध्ये माझी भूमिका असावी, मला खेळण्याची संधी मिळावी, हे प्रत्येक क्रिकेट खेळाडूचं एक जणू स्वप्न असतं या प्रत्येक क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीला. गणेश गोलंदाज मैदानावरती आहे. खूप चांगला विषय तुम्ही छेडल्यात स्वप्नांबद्दल. नक्कीच या क्षणावर बोलेन. स्वप्न फार महत्वाचे आहेत, कारण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलेले की आयुष्यामध्ये स्वप्न पहा, अगदी अपेक्षेच्या बाहेर स्वप्न पहा, कारण स्वप्नांचं रूपांतर हे आपल्या विचारांमध्ये होतं आणि विचारांचं रूपांतर हे आपल्या कृतीमध्ये होतं. आणि त्याच खऱ्या अर्थानं ती स्वप्न उराशी बाळगून आज माणगाव तालुक्यातील प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. नक्कीच उराशी एक स्वप्न बाळगलंय आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नासाठी केली जाणारी या मैदानावरची तारेवरची कसरत मी म्हणेन प्रत्येक खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. एक छोटीशी संधी मिळते आपल्या DJ ऑपरेटरला. जाऊयात सुमधुर संगीतासाठी DJ बाला यांच्याकडे.
लय डोक्याचं हे नियोजन क्रिकेट Thank you, DJ. लागली अरे थँक्यू डीजे. मैदानावरती शिवगर्जना टायगर्स या संघाने फिल्डिंग करत असताना आपण पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये 7 धावा खर्च केल्या. तदनंतर आपण पाहिलं तर 15 धावा आणि तदनंतर गणेशचं कौतुक करावं लागणार आहे. वापसी कशा पद्धतीने करावी किंबहुना आपण घेतलेली मेहनत किंवा आपल्या कौशल्य गुणवत्ता त्यांनी सर्व काही मैदानावरती दाखवून दिले. तर अगोदरच्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्यानंतर थोडासा मानसिक दबाव दर्पण हा गोलंदाजावरती होता, परंतु त्यांनी सांगितलं की मी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी दबाव न घेता दर्पण न घेता माझा या ठिकाणी 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न करेन आणि त्याच्यामध्ये फक्त सर 2च धावा खर्च केले. नक्कीच या ठिकाणी 2 खेळाडूंना आतापर्यंत झालेल्या 3 षटकामध्ये प्रभावित केले. एक गोलंदाज गणेशच्या गोलंदाजाचं पृथक्करण, त्यानं आपल्या स्पेलमधील 2 षटकं हाताळलीत. 2 षटकं, 0 निर्धाव, 9 धावा आणि 2 फलंदाज बाद करणं ही त्याची कामगिरी राहिली आहे. परंतु फलंदाज रोशनचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया. 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 1 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं खेळतोय आपल्या वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. नक्कीच डेडिकेशन समर्पण हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला इनिंग बिल्ड करायचे आहे, चांगला टार्गेट द्यायचा आहे आणि तोच प्रयत्न फलंदाजांचा आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा पुढील बॉल. हो, यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडूला पाठवून दिलाय बॅकवर्ड डिप पॉइंटच्या दिशेनं. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील 4 धावा. कमॉन डीजे. स्विच हिट म्हटल्यानंतर सर कधीतरी आपण डबल माइंड होत असतो की स्विच हिट खेळायचं की नाही खेळायचं की नाही खेळायचं आणि त्याच्यामध्ये कधीतरी रिस्क घेऊन आपली विकेट सुद्धा जाऊ शकते. परंतु आता आपण पाहिलं ना तर आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे. मी या बॉलवरती स्विच हिट खेळणारच, लाईन कशी असू दे, लेन कशी असू दे. जेव्हा आपण डबल माइंड होत नाही तो फटका नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतो आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. नक्कीच या ठिकाणी श्री समर्थ कृपा संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि या मिळालेल्या संधीला खऱ्या अर्थानं मी म्हणेन एका खेळाडूनं योग्य नाही दिला आणि तो खेळाडू म्हणजे यावेळेस त्याच्या बॅटमधून आला 3रा चौकार. कॉन्फिडन्स नक्कीच पाहायला मिळाला. या अगोदर देखील हा प्रयत्न खेळाडूने केलता, परंतु इथे मात्र मच बेटर रिझल्ट. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. आलेले आहेत. बॅटिंग करणारा संघ आपण पाहिलं तर इथं अर्थातच श्री समर्थ कृपा या संघाच्या कॅप्टननी सांगितलेलं की आम्ही साधारणतः 60, 65 किंवा 70 धावांचं टार्गेट देण्याचा प्रयत्न करून तोच कॅप्टन मैदानावरती आहे आणि कॅप्टनची भूमिका कशा पद्धतीने सांभाळावी किंवा कॅप्टन म्हटल्यानंतर आपल्याकडे एक जबाबदारी असते, त्या प्रकारची कामगिरी मैदानावरती करावी लागते. कारण खूप साऱ्या अपेक्षा आपल्या संघ सहकाऱ्यांना आणि संघ मालकाला असतात आणि त्याच भूमिकेला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न कॅप्टन करत आहे. 8 बॉलमध्ये 26 धावेचं योगदान हे खऱ्या अर्थानं कॅप्टननी दिलेलं आहे आणि आता पाहूया या स्पर्धेमधील हाफ सेंचुरी त्याच्या नावावरती होणार का हे प्रश्नचिन्ह. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजावरती थोडासा दबाव आहे. येणारा गोलंदाज हा 3रा गोलंदाज असेल, परंतु इथे मात्र प्रत्युत्तर दिलंय का? एकंदर रिॲक्शन जर आपण पाहिली तर थोडंसं स्वतःची नाराज आहे, पुटपुटतोय, बडबडतोय की हे मी काय केलंय, ही संधी होती. डाव्या यष्टीवरती चेंडू होता, त्या चेंडूला फाईन लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये हा चेंडू वळवायचा होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. परंतु गोलंदाजाचा कमबॅक. पहिल्या 2 चेंडूवरती 1 चौकार 1 षटकार आल्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू येणं कुठेतरी मी म्हणेन की स्वतःला सावरण्याचा प्रयत्न गोलंदाज करत असताना, परंतु इथे चूक होते आहे आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते ती फलंदाज रोशन याला. या 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 26 धावा सर या ठिकाणी धावफलकावरती आल्यात. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न रोशन मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने मी म्हणेन खिंड लढवताना हा लढवय्या वृत्तीचा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पॅट कमिन्सची मला आठवण होते या ठिकाणी, कारण एक बाजू धरून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि स्विच हिट करत असताना 1 चौकार आणि 2 षटकार आपण कॅप्टनच्या बॅटमधून पाहिलेत. कमॉन डीजे.
रोशन ज्याने 12 बॉलमध्ये 34 धावेचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 42 धावा धावफलकावरती 2 गडी बाद मात्र झालेले आहेत. खूप चांगला आता स्टार्ट देण्याचा प्रयत्न केलाय, कारण थोडंसं स्ट्रगल मध्यंतरी करत होते, परंतु आता मात्र फलंदाज सेट झाले, त्यांची नजर ही तीक्ष्ण झालेली आहे. नक्कीच या ठिकाणी पहा वेट अँड वॉचचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर एका बाजूने विकेट्सवर विकेट गमावल्या जात होते, आघाडीचे 3 फलंदाज गमावले, परंतु स्वतःवरती असणारा जो आत्मविश्वास आहे तो कुठेही ढासळू दिला नाही आणि किती कॉन्फिडंटली या फलंदाजानं फलंदाजी केली, परंतु इथे मात्र मोह आवरता आला नाहीये. अगोदरच्या चेंडूवरती आला होता षटकार, यावेळेस मात्र थोडासा शॉट चेक केला गेला आणि त्याचा परिणाम प्रत्युत्तर म्हणून विकेट मिळवतोय गोलंदाज आणि फलंदाज रोशन, जो डोकेदुखी ठरला होता त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता. कला मजाचा नंदुशेट वाढवल डीजे बालाचा आवाज फायनल क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं हे जे गाणं ज्याने लिहिलं, ज्याने गायलं, त्यांचं मी आभार व्यक्त करतोय, कारण या गाण्यामध्ये जे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत किंबहुना या स्पर्धेसाठी ज्याने संपूर्ण आपलं डेडिकेशन समर्पण दिलेलं आहे, त्या सर्वांची नावं या गाण्यामध्ये पाहतोय. किंबहुना डीजे मास्टरला सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलंय. एक खासियत आहे सर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो ना की कोणतीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी तन, मन आणि धन या 3 गोष्टींची प्रामुख्याने गरज असते. इथे जर आपण पाहिलं तर या स्पर्धा यशस्वी होण्याकरता स्पर्धा जरी 9 दिवसांची असली तरी देखील या पाठीमागे मात्र प्रचंड मेहनत आहे आणि ती प्रचंड मेहनत अगदी या स्पर्धेच्या संयोजकांपासून ते एका छोट्याशा कार्यकर्त्यापर्यंत या प्रत्येकाची मेहनत ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हेच कारण आहे की ही स्पर्धा आज मात्र आपल्याला या यशाच्या उंच शिखरावर पाहायला मिळते. मैदानाच्या दिशेने वळूया. वादळी खेळी साकारणारा रोशन बाद झाला आणि जसा रोशन बाद झाला, मी म्हणेन प्रतिस्पर्धी संघामध्ये जणू एक नवचैतन्य, एक नवी ऊर्जा संचारली आहे की काय, तो वावर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच, कारण समोरच्या एक महत्वपूर्ण धडाकेबाज फलंदाजाला बाद केले. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल, गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस बॅकवर्डला जाऊन अप्रतिम असा ड्राईव्ह पाहायला मिळाला, एक सिंगल धाव पूर्ण केली आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. कारण क्रिकेटमध्ये बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, त्याच वेळेला फिल्डिंग करतो, पण तो थ्रो सुद्धा फार महत्वपूर्ण असतो. पण डीपमध्ये कसा थ्रो करतोय, कारण थ्रोमध्ये सुद्धा एक्स्ट्रा धावा खर्च होत असतात, परंतु यावेळेस खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच वेळेला खूप चांगला थ्रो केला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचेल 43 या आकड्यावरती. अनिकेतच्या हातामध्ये आता मात्र चेंडू सोपवला गेलाय. संगनायकाच्या माध्यमातून चौथा गोलंदाज आहे जो या सत्रातील तिसरा गोलंदाज आहे जो या सत्रातील मात्र 5वं षटक हाताळणार आहे आणि कुठेतरी रोशनचं जे कॅल्क्युलेशन आहे ना ते मी म्हणेन की थोडंसं गडबडलं, थोडंसं मोह आवरणं गरजेचं होतं. असं म्हटलं जातं ना की आपण ज्यावेळेला गावचा प्रवास करत असतो त्यावेळेला रस्त्याच्या बाजूने जे फलक असतात त्यापैकी एक फलक असतो अतिघाई संकटात नाही. मी म्हणेन इथे थोडंसं संयमानं खेळणं गरजेचं होतं. त्याने जे कॅल्क्युलेशन केलं होतं की आघाडीच्या गोलंदाज गणेशनं आपली 2 षटकं पूर्ण केलीत, म्हणजे येणारा गोलंदाज हा 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा असेल जो 5वं आणि 6वं षटक हाताळणार आहे. हे कॅल्क्युलेशन जर कुठेतरी रोशननं आपल्या माइंडमध्ये सेट केलं असतं ना तर येणाऱ्या 2 गोलंदाजावरती अक्षरशः बरसण्याची क्षमता त्याच्या फलंदाजीमध्ये होती. यावेळेला अनिकेतनं संधी दिली आणि त्या संधीला मात्र परावर्तित केलंय. पंचांचा इशारा येतोय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकार. सांघिक अर्धशतक देखील पूर्ण होतंय. 51 धावा धावफलकावरती लागतायत त्या श्री समर्थ कृपा क्रिकेट संघाच्या. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण सकाळचं सत्र आहे. जर चांगलं टार्गेट दिलं तर आपल्या गोलंदाजाकडे चांगला आत्मविश्वास येईल आणि त्याच परीने इथे प्रयत्न करत असताना श्री समर्थ कृपा आपण संघमालक पाहिले तर आदरणीय सतीजी भोसले आणि अजयजी भोनकर यांचा देखील आभार व्यक्त करतो ज्यांनी या स्पर्धेमध्ये पुढाकार घेतला. पुन्हा एकदा मैदानाकडे. नक्कीच अनिकेत, यावेळेला मात्र फारसा टाइम करता आला नाहीये. क्षेत्ररक्षकानं अक्षरशः मी म्हणेन प्राणांची बाजी देखील लावली होती, अक्षरशः झोकून दिलं होतं स्वतःला,
परंतु झेलमध्ये मात्र परावर्तित करू शकले नाहीयेत. सिंगल डबलमध्ये परावर्तित केले आणि 2 धावा मात्र धावफलकावरती आल्यात. या 2 धावांच्या बरोबरीने संघ पुढे सरकलाय. जे टार्गेट माइंडमध्ये सेट केलं होतं साधारणतः 60 ते 65 धावांचं आणि त्या दिशेनं वाटचाल करत असताना श्री समर्थ कृपा हा संघ आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर प्रतिस्पर्धी संघाचा देखील आपण जर या ठिकाणी विचार केला तर शिवगर्जना टायगर्स संघ मालक संतोषभाई खडतर, कार्याध्यक्ष MPL माणगाव, अर्थातच माणगाव प्रीमियर लीग, त्याचबरोबर नंदुराज वाढवळ साहेब आणि त्यांच्या समोर जर आपण पाहिलं तर शशिकांतजी वाढवळ साहेब यांचे देखील खऱ्या अर्थानं आपण कौतुक करूया. परंतु इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक विकेट त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवली आहे. 5वा फलंदाज इथे गमावलाय आणि जवळपास निम्मा संघ गारद होतोय तो समर्थ कृपा या संघाचा. वैभव टेंबे मंगू जाधवानी दिली या हाक कला मजाचा नंदू शेट वाढवल डीजे बालाचा आवाज फायनल क्रिकेट वीरांची लागली अरे जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर लीग जिल्ह्यात गाजतय आमची माणगाव प्रीमियर लीग. थँक्यू. जिल्ह्यामध्ये गाजते आमची माणगाव प्रीमियर लीग. मी ते म्हणत जिल्ह्यामध्ये नाहीये तर संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये ही स्पर्धा गाजत आहे. कारण आयोजनाच्या बाबतीमध्ये या स्पर्धेचा हात कोणी धरू शकत नाही. कारण माणगाव या पंचक्रोशीचा किंवा या तालुक्याचा आपण संपूर्ण विचार केला तर स्वप्नातली स्पर्धा, या स्पर्धेची वाट कित्येक खेळाडू पाहत असतात. कारण प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी संधी मिळते. नक्कीच या ठिकाणी स्पर्धा मानाची आणि स्पर्धा सन्मानाची. परंतु इथे मात्र कमालीचं टायमिंग, गुणवत्ता, ताकद, नजाकत सर्व काही या फटक्यामध्ये. चेंडू वन बाउन्स इनटू द फेन्स. MPL चौकार. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानावरती आजचा पहिला सामना एका बाजूला शिवगर्जना टायगर्स आहे तर दुसऱ्या बाजूला श्री समर्थ कृपा. या संघादरम्यान टॉस झाल्यानंतर शिवगर्जना टायगर्स या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती मार्गस्थ असताना 5 ओव्हर झालेले आहेत आणि 5 ओव्हर नंतर 5 विकेट्स इथे गमावल्यात आणि 57 धावा या धावफलकावरती आल्यात. स्लॉग ओव्हर असेल, हाणामारीचं षटक असेल. खरं तर आताच्या या मॉडर्न क्रिकेटमध्ये मी तर म्हणेन प्रत्येक ओव्हर स्लॉग ओव्हर प्रमाणेच फलंदाज खेळत असतात. डिफेन्सिव्ह फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. त्याच्यामुळे अंतिम ओव्हरमध्ये किती धावा पूर्ण करणं किंवा किती धावांचं टार्गेट हे समोरच्या संघाला आता तर शिवगर्जना टायगर्स या संघाला देणार याच्याकडे आता सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे. अंतिम ओव्हर असेल पहिल्या सत्रातील. तर या दरम्यान आपण पाहूया तर सतीश या फलंदाजासाठी मात्र सुवर्ण संधी आहे. सतीश भोसले प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी मात्र जमा झालेलं आहे सुदीपजी पवार यांच्याकडनं. माफ करा, या ठिकाणी अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय आणि इथे मात्र चूक होते. पुन्हा एकदा तीच चूक मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आपल्याला पाहायला मिळतोय जो अंतिम षटक हाताळतोय. खरं तर सुदीपवरच्या खांद्यांवरती मात्र दुहेरी भूमिका दिली. एक युवा गोलंदाज आहे आणि युवा गोलंदाजामध्ये प्रतिभा ठासून भरलेली आहे. नो डाऊट गुणवत्ता आहे आणि म्हणूनच इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळते. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार लगावला असला तरी यू मेस आय विल डेफिनेटली हिट हे सांगत असताना फलंदाज बाद 6वा गडी गारद. पण आता पाहिलं तर अर्थातच शिवगर्जना टायगर्स या संघाचे मालक आदरणीय मुकुंदजी वाडवळ यांच्या वतीनं मैदानावरती जो नवोदित खेळाडू आहे, अगदी वयाने खूप लहान पण तो कीर्तिमान आहे, जी विकेट्स प्राप्त केली त्या विकेट्सवरती प्रभावित होऊन
तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक हे त्याच्यासाठी आलेलं आहे. नक्कीच नक्कीच मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की दुहेरी भूमिका आहे या गोलंदाजावरती, युवा गोलंदाजावर विश्वास दर्शवला गेला आणि इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्यावेळेला संधी. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना सर, तर या स्पर्धेची मूळ संकल्पनाच ही आहे की आपल्या तालुक्यातील, आपल्या विभागातील गुणवंत खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ अशा स्पर्धेच्या माध्यमातून मिळवून द्यावं. आणि खऱ्या अर्थानं हॅट्स ऑफ टू द ऑल द ऑर्गनायझर, सर्व आयोजकांचं आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं कौतुक करूया. शब्दसुमनांच्या माध्यमातून आपण त्यांचं अभिनंदन देखील करूया की अशा खेळाडूंना जर तुम्ही या प्रकारची माहोल आणि या प्रकारची स्पर्धा उपलब्ध करून द्याल ना, तर भविष्यातील गुणवान खेळाडू हे नक्कीच या माणगावमधून तयार होतील, यातील मात्र शंका नाहीये. पहा कमबॅक कशा प्रकारचा असायला पाहिजे. पहिला चेंडू जिथे क्षेत्ररक्षकाची चूक होती, चेंडू बॅट बाउन्स झाला, चौकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक, वेग आहे, अचूकता आहे आणि वेग आणि अचूकतेवरती स्वार होऊन हा गोलंदाज मात्र कमालीचं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना. आणि ऍक्शन सुद्धा आपण त्याचं पाहिली तर थोडीशी राऊंड अप आहे, अर्थात थोडंसं मलिंग टाईप सुद्धा आपण ऍक्शन त्याची म्हणू शकाल. थोडासा हात आपण नक्कीच पाहू शकाल. आणि यावेळेस नक्कीच पंचांकडे पाहिले जरूर, परंतु वाईड लाईनला बरोबर धरून अवे फ्रॉम द बॉडी निगेटिव्ह गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करते. कारण त्याला माहिती आहे शेवटली ओव्हर आहे, आपण स्लॉटमध्ये दिला, रडारमध्ये दिला तर नक्कीच त्याचं रूपांतर हे सीमारेषा बाहेर होईल आणि अकॉर्डिंग टू कंडिशन इथे गोलंदाजी. नक्कीच सुदीपचं देखील कौतुक या ठिकाणी करावं लागेल. कौतुक याकरिता की सुदीपने ओळखलंय आघाडीचे 6 फलंदाज बाद झालेत आणि इथे मला बळी मिळवायचे नाहीये, तर मला जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकायचे आहेत. विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की 468 चेंडू बुमरानं फेकले, ज्यापैकी 283 चेंडू त्यानं निर्धाव फेकले होते. म्हणजे ही गुणवत्ता आहे जसप्रीत बुमराची आणि तीच कमाल मात्र मैदानाच्या आतमध्ये करत असताना जास्तीत जास्त निर्धाव चेंडू कशा पद्धतीनं फेकता येईल. कारण 6 चेंडूमध्ये तुम्ही 6 विकेट्स मिळवू शकता, परंतु जर का निर्धाव चेंडू आले तर विकेट्स हे आपसूकपणे. कारण तुम्ही हे नेहमी पाहिलंय की जिथे डॉट बॉल पर्सेंटेज जास्त ना, तिथे संघाची कामगिरी ही थोडीशी मी म्हणेन की उंचावलेली आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. नक्कीच, कारण प्रतिस्पर्धी संघांवरती प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न करत असतात. जेव्हा डॉट बॉल जातात ना, तेव्हा फलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं, कधी कधी अपयश येतं. त्याच्यामुळे तोच प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजीच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच रॅपिडो मोरबा विरुद्ध रिवांश धियांश 11 या दोन्ही संघादरम्यान नेक्स्ट मॅच असणार आहे. आय वुड लाईक रिक्वेस्ट टू बोथ कॅप्टन्स, प्लीज टॉस करण्यासाठी यायचं आहे एक इनिंग समाप्त झाली की. नक्कीच नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये हा देखील महामुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचा नाणेफेकीचा कौल हा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. परंतु इथे मात्र कमालीचा वेग आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या वेगाबरोबर अचूकता काय असते. अंतिम चेंडूवरती देखील या ठिकाणी मिळतं यश. पहिल्या सत्राचा खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या सत्राच्या समाप्ती अखेर 64 धावा धावफलकावरती आहेत आणि एक्झॅक्टली जे बोललं होतं तेच टार्गेट मात्र पहिल्या सत्रामध्ये सेट केले. विजयासाठी बनवायचे आहेत 65 धावा, परंतु तत्पूर्वी जाऊयात टॉस बॉक्स मध्ये जिथे केला जाईल दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लीज कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जिथे एका बाजूला रॅपिडो मोरबा या संघाचे कॅप्टन असतील तर दुसऱ्या बाजूला रिवांश धियांश 11 या संघाचे कॅप्टन असतील. तर प्लीज आपण कोणत्या प्रकारचा वेळ न दवडता लगेच माझ्या समवेत आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. थँक्यू सो मच. तर सन्माननीय मी मुकुंदजी वाडवळ यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील सेकंड मॅचचा टॉस आपण करायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन सरा लगेच यायचं आहे. रॅपिडो मोरबा विरुद्ध रिवांश धियांश 11 या दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपण आहोत रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यामध्ये, जिथे आपल्या हक्काची स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक नामवंत स्पर्धा, ज्या स्पर्धेचं नाव आहे MPL स्टँड फॉर माणगाव प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं तर खूप चांगली क्लॅरिटी 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलच्या द्वारे केली जाते. सो थोड्याच वेळात आपण या ठिकाणी माझ्या समोर उपस्थित सन्माननीय मुकुंदजी वाडवळ यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील सेकंड मॅचचा टॉस करतोय.
सो पुन्हा एकदा आय वुड लाईक रिक्वेस्ट टू बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. खऱ्या अर्थानं क्रिकेटची खमंग मेजवानी आपल्याला आज गेले 6 दिवस पाहायला मिळाली. आजचा या स्पर्धेचा 7वा दिवस आहे आणि याच माणगाव तालुक्यामधील सर्व खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ म्हणून MPL माणगाव प्रीमियर लीग दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या समवेत जॉईन आहेत. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट आणि विनंती करतोय की टॉस करायचा आहे. हेड इज अ कॉल आणि टॉस जिंकला या ठिकाणी रॅपोडे मोरबा या संघाने आपला निर्णय का असेल? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला सामना आपण पाहिला तर इथे खऱ्या अर्थानं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, परंतु तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय खास कारण? बॅटिंग लाईनअप चांगला आहे आणि बॉलिंग लाईनअप पण टीम बॅलन्स आहे, तेव्हा मी पहिले बॅटिंग करून घेणार. 6 षटकांचा सामना आहे. सकाळची क्लायमॅटिक कंडिशन्स तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तर 6 ओव्हर्समध्ये किती धावा इथे करण्याचा प्रयत्न कराल? 80+. 80+ खूप चांगला आपलं या ठिकाणी स्वप्न आहे. 80+ धावा बनवायच्या आहेत. तर नक्की शेवटला माझा प्रश्न असेल की एक हक्काचं व्यासपीठ म्हणून माणगाव प्रीमियर लीग या स्पर्धेची खूप चांगल्या पद्धतीने ओळख आहे. तर या स्पर्धेविषयी 2 शब्द. टुर्नामेंट तर चांगलाच असतो प्रत्येक वर्षी. आम्ही हा 3रा सीझन खेळतोय आणि हा RPLच्या नंतर आम्ही बोलतो तर MPLच आमच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. धन्यवाद. ऑल द बेस्ट. आपण जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? आम्ही फिल्डिंग केली असती पहिली. तर आपल्या वाटेला आता फिल्डिंगच आलेली आहे. समोरचा संघ आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने ते एक बॅलन्स टीम आहे. तर तुम्ही किती धावसंख्येच्या आतमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न कराल? 60-70 पर्यंत आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. शेवटला प्रश्न असेल स्पर्धेविषयी 2 शब्द नक्कीच म्हणावे लागतील, कारण रायगड जिल्ह्यामधील नव्हे तर महाराष्ट्रामधील एक नामवंत स्पर्धा म्हणून माणगाव प्रीमियर लीग या स्पर्धेचं नावलौकिक आहे. मानगाव प्रीमियर लीग सगळीकडेच नाव रोशन होत चांगलं होतंय. धन्यवाद. न्यूज फ्रॉम द सेंटर पॉइंट. रॅपोड मोरबा ओन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. डोंट गो एनिवर. स्टे ट्यून विथ 24 लाईव्ह इव्हेंट चॅनल्स. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. तर पुनश्च एक बार आमच्या मंचावरती उपस्थित तमाम सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं आणि जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत मात्र यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले त्या तमाम क्रीडा रसिकांचा मात्र आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून करूयात. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसाचा पहिला सामना, पहिली लढत, पहिलं द्वंद्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दोनही संघानं जे टॉसच्या दरम्यान बोललं होतं अगदी तेच खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. श्री समर्थ कृपा संघाच्या संघनायकानं म्हटलं होतं की 60 ते 65 धावा उभारण्याचा आमचा मानस असेल आणि एकंदर जर विचार केला तर कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा मानस दर्शवला गेला होता. म्हणजे ज्या धावा योजिल्या गेल्या त्या धावा धावफलकावरती उतरवल्यात. आता विजयाचा मार्ग कशा पद्धतीनं सुखकर करता येईल आणि त्याकरता प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने केले जातील. परंतु 2 सलामीवीर फलंदाज गेली 10 वर्ष हा संघ याच नावाने या विभागामध्ये अक्षरशः धुमाकूळ माजवतोय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर हा जो अनुभव आहे, एकीकडे जर आपण पाहिलं तर या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपल्याला नक्कीच कर्णधार विश्वास उभारे पाहायला मिळतात. आपण ग्रामपंचायतीचे मला वाटतं विद्यमान सरपंच देखील आहेत आणि 21 आर्ट्सचे सर्व आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं की 40+ हे त्यांची वयोमर्यादा म्हणजे वयोकाठी आहे आणि तेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये अनुभव संपन्न खेळाडूच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर स्वागत, प्रत्युत्तर दिलं जातंय. टीट फॉर टॅट आला चेंडू आणि त्या चेंडूला मात्र त्याच वेगानं भिरकावून दिलं सीमारेषेपार षटकार. पाहिलं तर दोन्ही संघाने पहिल्याच बॉलवरती एक षटकार लगावला होता आणि यावेळेस आपण पाहिलं तर सन्मान्य मुकुंदजी वाडवळ यांच्या वतीनं प्रत्येक षटकासाठी या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सो पुन्हा एकदा मैदानाकडे पहिल्याच बॉलवरती पॉझिटिव्ह अप्रोच. गोलंदाजाचं स्वागत केलं गेलंय परंतु प्रत्युत्तर दिलं जाणार का? क्षेत्ररक्षक तैनात आहे. ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं आणि या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडलाय फलंदाज गणेश. बॅक टू द पॅव्हेलियन.
इकडे वळतोय, कारण अतिथी देवो भव या उक्तीनुसार येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करणं हे आमच्या मंडळाचं आम्ही कर्तव्य समजतोय. या ठिकाणी उपस्थित सन्माननीय मुकुंदजी वाडवल साहेब हे ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी राहुलजी पक्कण आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या माणगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं आपण या ठिकाणी मुकुंदजी वाडवळ यांचा येथे सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. तसेच पहिल्यांदा आपण या ठिकाणी उपस्थित मुकुंदजी वाडवळ यांचा सत्कार येथे करतोय. माणगाव प्रीमियर लीगच्या वतीनं एक दिलदार दानशूर व्यक्तिमत्व आणि नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम, किंबहुना समाजासाठी खूप चांगल्या पद्धतीने विकास कामे करण्याची कामं त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज देखील आपण पाहिलं तर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. तसेच सन्माननीय अनिरुद्धजी पिळंकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर राहुलजी पकम आपण यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. तसेच या ठिकाणी उपस्थित माजिद तुथेदार, दाफेदार, मसला हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत घेतोय. राहुलजी पक्कम आपल्या शुभ हस्ते आपण लगेच इथे सन्मान घ्यायचा आहे, सत्कार करायचा आहे. धन्यवाद. आपण आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये, खऱ्या अर्थानं आता धकाधकीचं जीवन आहे, फास्ट जीवन आहे, परंतु या जीवनामधून आपला मोलाचा वेळ आपण या स्पर्धेसाठी खर्च केलात, त्याबद्दल या मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच रोहिदासजी मोरे साहेब हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सत्कार करतोय. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या माणगाव प्रीमियर लीगची ही जी शोभा आहे ती वाढवण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. नक्कीच तमाम पाहुण्यांचं आपण शब्दसुमनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या ठिकाणी सहर्ष स्वागत करूयात. सकाळचं सत्र आहे, प्रसन्न वातावरण आणि त्याचबरोबर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला व्यासपीठावरती नक्कीच पाहायला मिळते. परंतु धावांचा पाठलाग हा एक सुनिश्चित टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले. सुरुवात दमदार होती, परंतु सातत्य राखणं, कन्सिस्टन्सी, त्याचा आपण सातत्यानं उल्लेख करतो की एखाद्या वेळेस तुम्ही सुरुवात खूप चांगली मिळवता, परंतु त्यामध्ये सातत्य राखण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरता. हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दोनही संघांकडून पाहायला मिळालं. यावेळेला फुल टॉस चेंडू होता, गॅपमध्ये चेंडू ढकलला, क्षेत्ररक्षक आला, प्रयत्न चांगला होता. एकंदर रिएक्शन मैदानाच्या आतमध्ये सर्व काही सांगून जाते आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. जिल्ह्यात अंपायरच्या वतीने इथे निर्णय आलेला आहे. तर त्यांचा नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. अर्थातच अल्ताफदादा धनसे यांचा संघ रॅपिडो मोरबा हा संघ इथे नेक्स्ट मॅच खेळणार आहे. तर प्लीज विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. अगदी खूप चांगलं मैदान आपल्या वतीनं इथे आपण खेळण्यासाठी दिलेलं आहात. कारण मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, त्याच्यामुळे मैदानाच्या लेवलिंगसाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे मला चांगलं ठाऊक आहे. सो खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीने हे मैदान, अगदी रायगड जिल्ह्यामध्ये फार कमी मैदान अशी पाहायला मिळतात, त्यातील तुमचं हे मैदान, आणि नेहमीच सेवेसाठी ते तत्पर असतात असे अल्ताफदादा धनसे यांचं समालोचकांच्या वतीनं आणि या प्रीमियर लीगच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि स्वागत करतोय. नक्कीच नक्कीच या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी म्हणेन की साहेबांचं मंचावरती शुभागमन झालं आणि जणू एक नव ऊर्जा, एक नवं चैतन्य जणू सर्व आयोजकांच्या मध्ये संचारलंय की काय. कारण तू मगाशी आपण म्हटलं होतं की स्पर्धा कोणतीही असो, यशस्वी होण्याकरिता 3 गोष्टींची प्रामुख्यानं गरज असते आणि त्या अनुषंगानं जर आपण पाहिलं
तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या मंचावरती नक्कीच करणार आहोत. आपल्या स्क्रीनवरती देखील आपण साहेबांना नक्कीच या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना या मुख्य मंचावरती नक्कीच आपण पाहू शकता. नक्कीच सर, कारण आयुष्यामध्ये कमवणारी लोक भरपूर असतात, परंतु देण्याची कमाई ही फार कमी लोकांमध्ये असते. त्यामध्ये अल्ताफदादा धनसे यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. फक्त क्रिकेट क्षेत्रामध्येच त्यांची उल्लेखनीय कामगिरी नाही, तर समाजासाठी सुद्धा अहोरात्र झटणारे अल्ताफदादा धनसे यांना आपण आपल्या युट्यूबच्या स्क्रीनवरती पाहू शकता, जे या सामन्यांचा आनंद मनमुरादपणे आणि निखळ मात्र इथे लुटत आहेत. नक्कीच या दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपलाय सर. बघता बघता 14 धावा धावफलकावरती आल्यात. सुरुवात खूप चांगली आहे आणि मगासपासून आपण ज्या गोष्टींचा उल्लेख करतो की सुरुवात दोनही संघांना चांगली केली होती, परंतु त्यामध्ये सातत्य राखताना कुठेतरी आपल्याला छोट्या छोट्या चुका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की जो संघ मैदानावरती कमीत कमी चुका करतो तो संघ नेहमी विजयाच्या दिशेनं मार्गस्थ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. असं म्हटलं जातं ना की चूक ही प्रकृती, मान्य करणं ही संस्कृती आणि सुधारणा करणं ही प्रगती असते. त्याच्यामुळे जरी चुकी झाली तर त्याच्यामध्ये सुधारणा ही करावीच लागेल. पुन्हा एकदा मैदानाकडे नेक्स्ट बॉल. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं हे देखील एक महत्त्वाचं षटक असणार आहे, कारण P2चं हे षटक आणि या षटकामध्ये देखील काउंटर करण्याचा प्रयत्न होईल. कारण विजयाच्या दिशेनं जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये 3 षटकं महाग आली होती, ज्यामध्ये दुसरं षटक आलं होतं ज्यामध्ये 15 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कमालीचं कमबॅक राहिलं. अवघ्या 2 धावांचं षटक गणेशनं टाकलं. गणेशनं 2 षटकामध्ये फक्त 9 धावा देत असताना 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केले, परंतु उर्वरित जे 3 गोलंदाज होते ते तीनही गोलंदाज सपशेल आपल्याला थोडेसे महागडे पाहायला मिळाले. अंतिम षटक हाताळत असताना खूप चांगलं कमबॅक करवून दिलं गोलंदाज सुदीपनं. अगदी त्याच प्रकारची कामगिरी इथे मात्र एका गोलंदाजाला करावी लागेल श्री समर्थ कृपा संघाचा जर आपण विचार केला तर या मैदानावर. सन्माननीय भिवाजी वाडवा हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी शब्द सुमनाने इथे हार्दिक आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय. कारण प्रत्येक मान्यवर या स्पर्धेचा एक प्रमुख घटक आहे. आपल्यामुळेच या स्पर्धेला एक चांगली शोभा वाढत असते. पुन्हा एकदा मैदानाकडे नेक्स्ट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या वैयक्तिक स्पेल मधील मयूर. यावेळेला मात्र जोरकस फटका लगावलाय, परंतु हव्याच्या विरुद्ध दिशेनं असे फटके खेळाल तर मात्र धोका पत्कराल आणि तो धोका इथे पत्करला. रिवॉर्ड मिळतोय गोलंदाजाला आणि फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. गरजेचं आहे कारण सुरुवात मिळाली आहे, आवश्यकता आहे त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याची. इथे देखील संधी होती, परंतु थोडंसं मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं. ज्या वेळेला चेंडू यष्ट्यांच्या मागे जाईल ना त्यावेळेला क्षणार्धामध्ये यष्टीरक्षक हा यष्ट्यांच्या शेजारी उभा असणं गरजेचं आहे, म्हणजे एखादी संधी जर मिळाली तर त्या संधीला बळीमध्ये परावर्तित करता येईल. नक्कीच असं बोलल्यानंतर महेंद्रसिंग धोनी यांची आठवण होत आहे. काय त्यांच्याकडे हजर जबाबीपणा होता. अगदी क्विकली खेळाडूला किती वेळा त्यांनी बाद करताना आपण पाहिलेलं आहे. आणि प्रेझेन्स ऑफ माइंड हा सुद्धा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तुम्ही कशा पद्धतीने स्वतःला मैदानावरती प्रेझेंट करताय. परंतु मयूरचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र थोडासा धीम्या गतीचा चेंडू होता, लाईन फ्लाइटेड होती आणि त्याचा पुरेपूर फायदा चेंडूला भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
ते जे संघमालक आहेत त्यांनी इथे प्रत्येक षटकारासाठी ₹100 पारितोषिक लावलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा षटकार मारत आहेत तेव्हा त्यांच्याकडून ₹100 पारितोषिक हे आमच्या मंडळामध्ये जमा होत आहे. हे खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम हे खेळाडूला त्यांचं आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर, मी असं म्हणेन की एक सर्वोत्तम खेळ पाहण्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, त्यासाठी आम्ही तयार आहोत हे मात्र दर्शवलं जात आहे. पुन्हा एकदा आणखीन एक बिग हिट, यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये. MPL बिग हिट षटकार. कौतुक करूयात. इथे मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये. थोडासा शफल अक्रॉस द लाईन हा चेंडू खेळण्याचा मानस दर्शवला. लाईन मिस केली गेली, परिणामी रिझल्ट मात्र मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा तीच चूक मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज बाद. चेंडूंचा सामना केला, 12 धावांचं योगदान दिलं, 2 षटकार ज्याच्या बॅट मधून आले. त्या मयूरला मात्र आपण तंबूच्या आश्रयाला पाहतोय. गोलंदाजाचा कमबॅक म्हणता येईल. या ठिकाणी जरूर चेंडू खराब होता. काही वेळेला असं होतं ना सर, की चांगल्या चेंडूवरती तुम्हाला षटकार पाहायला मिळतात आणि काही वेळेला खराब चेंडूवरती तुम्हाला विकेट देखील पाहायला मिळाला. हा लोअर फुलटॉसचा चेंडू होता, लाईन मिस केली गेली आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर या ठिकाणी फलंदाजानं आपली विकेट गमावली आहे. कपिल देव निकंज नेहमीच म्हणायचे की तुम्ही जेव्हा मैदानावरती जात असता तेव्हा मोठे फटके मारा जरूर, परंतु इनिंग बिल्ड करा, शेवटला क्षणापर्यंत टिकून राहा, तरच तुमचा तिथे खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स पाहायला मिळेल. यावेळेस 2 षटकार जरूर लगावले, तदनंतर फलंदाजाने विकेट टाकली आणि पुन्हा एकदा प्रेशर थोड्या अंशी का होईना परंतु आपल्यावरती घेण्याचा प्रयत्न केला. नक्कीच 3 गडी बाद धावफलकावरती धावा आल्यात आतापर्यंत 27 रन्स, 27 धावा धावफलकावरती आल्यात. खरं तर चांगला धावांचा पाठलाग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू होता. यावेळेस पहा यष्टी रक्षकाचा मी म्हणेन की माइंड पूर्णपणे आपल्या समालोचनाच्या दिशेनं आहे की काय, कारण ज्या ज्या वेळेला चेंडूच्या विकेट किपरच्या मागे चेंडू जाईल ना त्यावेळेला विकेट किपर हा यष्ट्यांच्याच जवळ उभा असणं, म्हणजे संधी जर मिळाली तर त्या संधीला परावर्तित केल्या जाऊ शकतात. थोडासा डिले झाला या ठिकाणी, क्लीन पिकअप पाहायला मिळालं नाही. ज्यावेळेला क्षेत्ररक्षक 38 सर्कलला फील्ड करतात ना, 2 महत्वाच्या गोष्टी असतात की क्लीन पिकअप आणि क्विक रिलीज. इथे थोडासा डिले केला आणि परिणामी फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला. नक्कीच फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर चेंडू फेकला असता तर काहीतरी वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस थोडंसं आपण पाहिलं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांकडे पाहिलं होतं. असं फलंदाजाला वाटलं की चेंडू कदाचित वाईट जाईल की काय, परंतु चेंडू मात्र लिगल आहे, वैध आहे. डॉट बॉल मैदानावरती आणि प्रत्येक डॉट बॉल हा मात्र इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं श्री समर्थ कृपा या संघाला फायदेशीर ठरणार आहे. नक्कीच या ठिकाणी रोहितचं चयन केलं गेलंय, रोहितची निवड केली गेली आहे. तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज वापरण्याचा निर्णय इथे मात्र संघनायकाने घेतला. यावेळेला पॅड लाईनला चेंडू, खराब लाईन आणि त्याचा फायदा, चेंडू मात्र जातोय फाईन लेग रिजन मधून, अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग किंवा फाईन लेगच्या दिशेने म्हणूया आपण, या चौकारानं संघ पोहोचलाय. 31 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा पाहूया, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत आणि इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण, मी म्हणेन कॅच ऑफ द डे आजच्या या सामन्यातली ही सर्वोत्तम झेल इथे मात्र कंप्लीट केलाय आणि आणखीन एक दे धक्का दिलाय तो फलंदाजी करणाऱ्या शिवगर्जना टायगर्स संघाला.
मॅचेस ड्रॉप कॅचेस आउट ऑफ द टुर्नामेंट असं म्हटलं जातं. तुम्हाला एक सामन्याची आठवण करून देतोय, तो म्हणजेच अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया. मॅक्सवेलला संधी दिली होती आणि त्याचं रूपांतर त्याने कशामध्ये केलं एवढंच नव्हे तर त्यांनी वर्ल्ड कप सुद्धा जिंकला. त्याच्यामुळे कॅच पकडणं हे फार गरजेचं असतं आणि त्याच प्रकारची कॅच इथे अगदी अविश्वसनीय अफलातून कॅच या क्षेत्ररक्षकाने पकडली. नक्कीच क्षेत्ररक्षक आपण पाहूया ज्यानं हा झेल कंप्लीट केला. मयूर होते मला वाटतं त्या ठिकाणी आणि कमालीचा झेल. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये विश्वासाला आता मात्र विश्वासपूर्ण कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. आपल्या नावारूपाला साजेसा खेळ करावा लागेल. आयकॉन खेळाडू आहे, संघाचा संघनायक आहे आणि गेली अनेक वर्ष सातत्यानं या विभागाचं नेतृत्व करत असताना मी म्हणेन आपल्या संघाला एका नव्या उंच शिखरावरती घेऊन जाणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण अगोदरच्या चेंडूचं अनालिसिस पाहिलं तर खूप चांगली लाईन आहे, लेंथ आहे आणि त्याच वेळात प्रचंड वेग आहे आणि त्याच्यामुळे परफेक्ट टायमिंग जे आपण म्हणतो ते मात्र फलंदाजाला करता आलं नाहीये. नक्कीच रोहितच्या गोलंदाजीचं पृथक्करण सांगायचं झालं तर 0-0 4 विकेट आणि 0 5 चेंडू फेकलेत, 4 धावा दिल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट त्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. आणि ह्याच कामगिरीची अपेक्षा संघनायक नेहमी तुमच्याकडनं करत असतो. आणि आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये मी म्हणेन दबाव निर्माण करणारं षटक, ज्या षटकाचा आपण उल्लेख केला होता, जे षटक गणेशनं पहिल्या सत्रामध्ये हाताळलं होतं, अगदी त्याच प्रकारचं षटक इथे हाताळत असताना रोहित आपल्या संघाला मात्र पुनरागमन करण्याची संधी मिळवून देतोय. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 4 गडी बाद धावा धावफलकावरती आल्यात. 31वा तर ज्यांचं मैदान आपण या ठिकाणी पाहतोय किंवा ज्यांचा संघ आता सेकंड मॅच मध्ये खेळणार आहे तो म्हणजेच रॅपिडो मोरबा या संघाचे संघमालक तसेच या मैदानाचे मालक आदरणीय अल्ताफदादा धनसे यांचं या ठिकाणी आपण मंगूजी जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय, त्यांचा सत्कार करतोय. कारण कोणत्याही व्यक्तीचा मान सन्मान हा सहज साध्य होत नसतो, तर त्यांनी वेळ दिली किंमत, केलेला त्याग, त्याच्यानंतर सर्वांचे कमवलेले आशीर्वाद या सर्व बाबींचा परिपाक असतो आणि म्हणूनच आपण त्या व्यक्तीचा सन्मान करत असतो. आणि यावेळेस आपण पाहिलं तर 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलच्या वतीनं अल्ताफदादा धनसे यांचं इथे मंडळच्या वतीनं मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच वेळेला या स्पर्धेची गोड भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सत्कार करतोय, सन्मान करतोय. धन्यवाद, आपण हा सत्कार स्वीकारलात आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा आनंद आपण मनमुरादपणे लुटत आहात. तुमच्या संघाला सुद्धा ऑल द बेस्ट समालोचकांच्या वतीनं आणि तसेच या स्पर्धेच्या निमित्तानं. नक्कीच या ठिकाणी या सामन्याच्या दिशेनं आपण वळूयात. सन्माननीय पाहुण्यांचा या मंचावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला मात्र क्रिसच्या खोलीचा खूप चांगला वापर, अगोदरच मानस बनवला होता, प्री मेडिटेड शॉट आणि इथून मात्र आक्रमण करायचं. जो दबाव निर्माण केलाय त्या दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती करायचा, या ईर्ष्येनं, या जिद्दीनं या फलंदाजानं मात्र भिरकावलाय 4 धावांसाठीचा दणदणीत MPL चौकार. तर एकूण धावा धावफलकावरती आल्या 35 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 30 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता. षटक क्रमांक 4 यावेळेस मैदानावरती सुरू असताना. तर पुन्हा एकदा व्यासपीठाकडे आपण वळतोय. अर्थातच या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आदरणीय राजूजी मोठे साहेब इथे आलेले आहेत. मी तुषारजी जाधव आपणास विनंती करतोय की आपल्या शुभस्ती उपस्थित या ठिकाणी राजू साहेब यांचा सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. धन्यवाद, आपण इथे आलात आणि या स्पर्धेला शुभाशीर्वाद दिले त्याबद्दल या मंडळाच्या वतीनं आपल्या सन्मानाची हक्काची स्पर्धा म्हणजेच माणगाव प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगच्या द्वारे आपण त्यांचा सत्कार करतोय. धन्यवाद. तसेच मुकुंदजी वडवल यांना विनंती असेल की उपस्थित या ठिकाणी सन्माननीय अविनाशजी पाटील यांचा देखील आपण इथे सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. मुकुंदजी वडवल साहेब प्लीज आपण आपल्या शुभ हस्ते उपस्थित अविनाशजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत. तर
अडचणींमध्ये वाढ होती आहे, कारण संघनायक हा कोणत्याही प्रकारची कामगिरी न करता तंबूच्या आश्रयाला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिली, एका योजनाबद्ध पद्धतीने या धावा डिफेंड करत असताना संघ पाहायला मिळतो. परंतु क्रिकेट आहे, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज असं म्हटलं जातं, आणि इथे अनिश्चिततेने भरलेल्या या खेळामध्ये येणाऱ्या षटकांमध्ये काय घडेल हे मात्र सांगता येणं कठीण आहे. यावेळेला अतिरिक्त खांद्यांचा वापर, 1 फॉर द ओव्हर, स्क्वेअर लेग पंचांचा इशारा जरूर येतोय, परंतु गोलंदाजीमधली विविधता आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. काही वेळेला वेगवान चेंडू पाहायला मिळतात, काही वेळेला अतिरिक्त उसळी चेंडूमध्ये पाहायला मिळते, आणि हे विविधता तुमच्या गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणायचं असेल ना, तर तुमच्या गोलंदाजीमध्ये ती विविधता सातत्यानं असणं गरजेचं आहे. कौतुक करावं लागेल सर्व युवा खेळाडूंचं. सुजलच्या हातामध्ये यावेळेला मात्र चेंडू सोपवला गेला. अर्थातच चौथा गोलंदाज वापरण्याचा निर्णय या ठिकाणी मात्र नक्कीच घेतलाय. सुजल ज्यांना पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्ले 1चं 14 धावांचं ते षटक राहिलं होतं, आणि त्याच गोलंदाज सुजलवरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला. यावेळेला चेंडू गॅपमध्ये ढकललाय, 200 पेक्षा वेगानं चेंडूवरती येत आहेत, मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. पंचांचा इशाऱ्याची पाहूयात वाट, आणि चेंडू मात्र जातोय. पंचांचा अद्याप इशारा येस, इट्स अ बाउंड्री. 4 धावा. एकूण धावा धावफलकावरती आल्या आहेत 40 धावा, म्हणजे येणारे 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. 13 चेंडू 25 रन्स रिक्वायर्ड इन 13 डिलिव्हरीज. आपल्याकडे फक्त 13 चेंडू असतील, त्याच्यामध्ये 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. आता इथून आपण विनिंग पर्सेंटेज जर ठरवलं ना सर, तर 50-50% आपण देऊया. हा सामना कोणीही जिंकू शकतो. 13 बॉल 25 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी अंतिम 2 षटकं कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाणार, कशा पद्धतीनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणार. आणखीन एक डॉट बॉल, आणि एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समन. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये की एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम नाऊ, कारण एखाद्या गुन्ह्याप्रमाणे आहे, परंतु तो गुन्हा मैदानाच्या आतमध्ये होतोय. डॉट बॉल येतोय, येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. असे बरेचसे सामने आपण पाहिले की जिथे 6 चेंडूमध्ये 25 धावा करणारे फलंदाजही आहेत, 6 चेंडूमध्ये 36 धावा करणारे फलंदाजही आहेत. त्यामुळे नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये, किंवा कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. नक्कीच, कारण गेल्याच आठवड्यामध्ये एक मी स्पर्धा करत होतो, तिथे तर तसं पाहायला गेलं तर 25 बॉलमध्ये 25 धावांची गरज होती, आणि फिल्डिंग करणारा संघ जिंकला. त्याच्यामुळे अशी कित्येक अनप्रेडिक्टेबल रिझल्ट हे आपण सातत्यानं पाहत असतो. आपण मैदानामध्ये पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ आता इथे अर्थातच शिवगर्जन टायगर्स या संघाला जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 25 धावांची गरज आहे. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस. त्याच्यामुळे ह्या धावा तुम्हाला कंपल्सरी काढाव्याच लागणार आहेत, आणि तोच प्रयत्न हे 2 फलंदाज करतील. नक्कीच या ठिकाणी सुजल आपल्या वैयक्तिक स्पेल मधील दुसरं षटक देखील हाताळलंय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर महागडा होता, परंतु निर्णायक क्षणाला मात्र आपण पाहिलं तर खूप चांगलं कमबॅक. आणि असं म्हणतात ना की सुबह का भूला अगर शाम को घर लौट आए तो उसको भूला नाही कहते. पहिल्या षटकामध्ये जरूर महागडा षटक होता, पण तो कमबॅक करण्याची गुणवत्ता या गोलंदाजामध्ये, आणि ती गुणवत्ता त्यानं या मैदानावरती दाखवली. विश्वासासारखा महत्वाचा फलंदाज त्यानं तंबूच्या आश्रयाला पाठवला, ज्या विश्वासाच्या मी म्हणेन विश्वासाच्या बळावरती हा संघ मात्र या स्पर्धेच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही येणारे 11 चेंडू आणि 24 धावांची गरज असेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. पुन्हा एकदा वेग, प्रचंड वेग आहे. व या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर मध्यम गती किंवा धीम्या गतीचे गोलंदाज पाहायलाच मिळाले नाहीयेत. प्रत्येक संघ हे परफॉर्म करणारे दोनही संघ जर आपण पाहिले ना तर दोनही संघांकडे वेगवान गोलंदाजाचा मी म्हणेन ताफा आहे, तोफखाना आहे, आणि तो तोफखाना बरसत असताना मैदानाच्या आतमध्ये. परंतु हा पाहूया चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय मयूर. आय थिंक त्या ठिकाणी पुन्हा एकदा अप्रतिम झेल टिपला होता या अगोदर, परंतु आता मात्र चूक होते मैदानाच्या आतमध्ये, आणि ही येणारी चूक किती महागात ठरणार. झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय फलंदाजाला, आणि 1 धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. नक्कीच इथे सर आपण मैदानावरती पाहिलं तर चुकीला माफी नाहीये. मी नेहमीच क्रिकेटचं कंपॅरिझन हे राजकारणाबरोबर करत असतो, पण राजकारणामध्ये सुद्धा एखादी चुकी आहे ना, ही आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकते. सेम टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. ते कॅच सोडला, संधी मिळाली फलंदाजाला.
यावेळेस लॉफ्ट केलंय पण तो बऱ्याच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. स्वतः विकेट किपरने खूप चांगली ट्राय केली होती परंतु या चेंडूवरती मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावा सेव्ह करणं फार महत्वाचं आहे. सर मी नेहमीच मत असतो की आयुष्यामध्ये आपण किती पैसा कमावतो त्यापेक्षा किती वाचवतो याच्याकडे फोकस असला पाहिजे. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. किती धावा काढतो त्यापेक्षा किती धावा वाचवतो याकडे सुद्धा सर्वांचं गणित असणं हे फार गरजेचं आहे. अजूनही सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 8 चेंडू 21 धावा. मी म्हणेन या 2 चेंडूवरती किमान एक मोठा फटका जर का फलंदाजाच्या बॅटमधून आला ना तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा वरचढ ठरताना आपल्याला फलंदाजी करणारा टायगर संघ एखाद्या टायगर प्रमाणे आता मात्र दहाड मैदानावरती द्यावी लागेल आणि ती दहाड या 2 चेंडूमध्ये पाहायला मिळणार का. यावेळेला थोडासा विवडेन वेगवान चेंडू जरूर होता. लाईन पिक करता आली नाहीये. अगोदरच जर तुम्ही आपले मनसुबे जाहीर कराल तर मात्र गोलंदाज तुम्हाला उभा ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. फुटवर्क जो होता अगोदर स्टान्स दाखवला की मी या दिशेनं चेंडू भिरकावणार आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळाला. 7 चेंडू 21 धावांची गरज आणि इथून मात्र पुन्हा एकदा कमालीचं कमबॅक राहिला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. प्राप्त केला. अजयजी भोनकर यांच्या शुभहस्ती गोलंदाजासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच या MPL या स्पर्धेसाठी माणगाव प्रीमियर लीगसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज होणार आहे. त्यांना विनंती असेल की प्लीज आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. ज्यांच्या वतीनं सर आपण या स्पर्धेसाठी पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज म्हणजे बेस्ट बॉलर ऑफ दी बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ज्या 2 स्पोर्ट्स सायकल आहेत ते त्यांच्या वतीनं देण्यात आले. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मात्र ही स्पर्धा चुरशीची होणार आपण अगदी सकाळच्या सत्रामध्ये भाकीत केलं होतं आणि सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी या मंचावरती शुभागमन होत असताना आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेला प्रत्येकानं काही ना काहीतरी आपल्या परीनं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि त्यापैकीच एक व्यक्तिमत्व यावेळेस मात्र आपल्या मंचावरती. नक्कीच सन्माननीय सौ सुवर्णताई जाधव तुमचं प्रथमचा आमच्या समालोचकांच्या वतीनं मी आपला हार्दिक आभार व्यक्त करतो. मी अगोदर म्हणालो सर की या जमान्यामध्ये कमावणारी लोक भरपूर आहेत परंतु देण्याची किमया ही फार कमी लोकांमध्ये आहे आणि त्यापैकी आमच्या सुवर्णताई या ठिकाणी आल्यात आणि त्यांनी या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स सायकल ही मात्र दिलेली आहे. नक्कीच परंतु सामना देखील तितकाच महत्वाचा आहे कारण बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेत आणि त्या प्रेक्षकांची उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचली. या मैदानावरचे प्रेक्षक मी म्हणेन खऱ्या अर्थानं लकी आहेत की ज्यांना याची देही याची डोळा हा इतका चित्तथरारक सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सामना अजूनही बॅलन्स आहे. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. पहिल्या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा काटा बदलतोय. उजव्या स्टिचच्या किंचित बाहेर जाणारा चेंडू आणि पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा. धावा येणं गरजेचं आहे. सर या वेळेला प्रत्येक एका धावेला मी म्हणेन की जसं आपण बघतो ना की दररोज सोन्याचा भाव आपल्याला वर खाली होताना पाहायला मिळतो अगदी तसं या सामन्याचं जे इक्वेशन आहे समीकरण आहे हे आता आपल्याला वर खाली होताना पाहायला मिळणार आहे. एक मोठा फटका. सामन्यामध्ये पुनरागमन करताना संघ आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. अशा प्रकारची धाव घेणं धोकादायक ठरू शकतं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलंय. चेंडू हातात आल्यानंतर तुम्हाला एक एंड निवडणं आणि त्या ठिकाणी थ्रो करणं गरजेचं होतं. इथे थोडंसं भाचकळत असताना आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले यष्टीरक्षक. परिणामी एक धाव मात्र धावफलकावरती अंकित झाली आणि जो मनसुबा होता स्ट्राईक चेंज करण्याचा तो मनसुबा देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इज दिस अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. कदाचित हा सामन्याचा कलाटणी देणारा क्षण ठरू शकतो का. जर का फलंदाजानं या ठिकाणी एखादा षटकार किंवा चौकार लगावला तर मात्र हे चित्र मैदानाच्या आतमध्ये वेगळं पाहायला मिळू शकतो. परंतु गोलंदाजाचं कौतुक. प्रतिभा संपन्न गोलंदाज आणि तितकीच धारदार गोलंदाजी आपल्याला या दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळाली आहे. इक्वेशन जर पाहिलं तर या षटकातील पहिला चेंडू अवांतर होता. त्यानंतर मात्र केवळ 2 सिंगल आले आहेत. अगदी अजूनही येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता मात्र मच निडेड सिक्सर.
टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा वेग आहे, प्रचंड वेग आहे आणि ज्यावेळेला तुम्ही आणखीनच त्या वेगामध्ये वाढ करताना त्यावेळेला मात्र दिशेवरचं नियंत्रण हे देखील तितकंच महत्वाचं असतं. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. 4 बॉल 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला मात्र जोरकस फटका, परंतु एलिव्हेशन नाहीये. पॉइंटला क्षेत्ररक्षक झेल सुटतोय, एक धाव कंप्लीट होते आणि इथून आता मात्र आमचे एक खूप अतिशय फेमस समालोचक आहेत आणि ते नेहमी म्हणत असतात की संघाला धोका आता बिंदास ठोका. कारण उर्वरित इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू 3 आहेत आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. नक्कीच रायगड विरुद्ध ठाणे ती मॅच आणि अर्थात रायगड संघाला 3 बॉलमध्ये 18 धावांची गरज. जीवित मात्र मॅन फ्रॉम मुलेक उरणचा हा खेळाडू ज्याने 3 बॉलवरती 3 षटकार लगावले होते आणि तब्बल 35,000चं पारितोषिक जिंकलं होतं. त्याच प्रकारचं इक्वेशन यावेळेस लॉफ्ट केले जरूर, परंतु जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फलंदाज मात्र कॅच आउट बाद. दिसतेस तरुण एकोणीसशे 80 किंवा 90चा तो जमाना आठवा. प्रत्येक सॉंग अगदी अर्थपूर्ण असायचं. पण एकदा मैदानाकडे वळूयात. 2-16. 2 बॉल 16 धावांची गरज आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने जो खेळ आपल्याला शिवगर्जना टायगर्स या संघाकडून पाहायला माफ करा श्री समर्थ कृपा या संघाकडून पाहायला मिळाला. ज्या प्रकारे बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, किंबहुना त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा मिसफिट झाल्या, परंतु शेवटच्या क्षणाला रिझल्ट मात्र त्यांच्या बाजूनं. नक्कीच आता केवळ मात्र या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिली आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. एक चेंडू 11 धावा होताना आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिल्यात. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही आणि असं म्हटलं जातं कोणताही क्रिकेट पंडित हे भाकीत करू शकत नाही की सामना कोणत्या संघाच्या बाजूने असेल. अजूनही यावेळेस मात्र जोरकस फटका आलाय, थोडासा उशीर केलाय, परंतु चेंडूला मात्र भिरकावून दिलाय फाईन लेगच्या रिजन मधून. पंचांचा इशारा 6 धावांचा. धन्यवाद डीजे. तसेच अविनाश पाटील हे सुद्धा या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. मी केतन बांदमोळकर यांना विनंती असते की आपल्या शुभस्ते आपण इथे उपस्थित अविनाशजी पाटील यांचा इथे यथोचित यथायोग्य सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. मांगल्याचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण सन्मान करतोय. धन्यवाद. आपण इथे आलात. आपण 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलच्या द्वारे स्क्रीनवरती पाहू शकता अविनाशजी पाटील यांना. तसेच आदरणीय विश्वास सेठ खानविलकर हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तुषार जाधव आपल्या शुभ हस्ते आपण विश्वास सेठ खानविलकर यांचा इथे सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. आपण सर्व मान्यवर या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात. कारण कोणतीही स्पर्धा म्हणूया त्या स्पर्धेला मान्यवरांशिवाय शोभा येत नाही. परंतु आज आपण पाहिलं तर गेले 6 दिवस आणि आजचा 7वा दिवस प्रत्येक दिवशी या स्पर्धेला मान्यवर अगदी बहुसंख्येने भेट देत आहेत. तसेच या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर जो असणार त्यासाठी जी स्पोर्ट्स सायकल आहे ते अर्थातच आमच्या लाडक्या सुवर्णताई जाधव ज्या समाजसेविका आहेत त्यांचा देखील या मंडळाच्या वतीनं आपण सत्कार घेतोय. मी केतन बांबलोकर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण उपस्थित या ठिकाणी माननीय सुवर्णताई जाधव ज्या समाजसेविका आहेत, ज्याने आपलं जे जीवन आहे ते समाजासाठी वाहून दिलेलं आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा या उक्तीनुसार त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलाय. ताईंना विनंती असते की प्लीज आपण ताई आमच्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात आणि या स्पर्धेला खूप चांगलं मोठं बक्षीस दिलं त्याबद्दल या मंडळाच्या वतीनं आणि माणगाव प्रीमियर लीगच्या वतीनं मी आपलं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर या नुकत्याच झालेल्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे देखील आपण वळणार आहोत आणि ज्याच्या बहारदार खेळीच्या बळावरती मी म्हणेन संघानं 65 धावांचा रतीब उभा केला, 65 धावांचा लक्ष्य उभारलं आणि या खेळाडूला सन्मानित करण्यासाठी आमच्या मंचावरती उपस्थित सन्माननीय अल्ताफदादा धनसे साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराच्या विजेत्याला आपण